तर भास्कर जाधव यांच्या कार्यालयाबाहेर बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। राड्यानंतर 300 ते 400 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर 5 पोलिसांसह दोन्ही गटातील 40 कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती समोर येते। कोकणात चांगलाच राजकीय शिमगा पाहायला मिळतोय, कारण शिवबाठा आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झालाय। दोन्ही बाजूने जोरदार दगडफेक झाली आहे। भाजपा नेते निलेश राणे यांची भास्कर जाधव यांच्या गुहागर मतदारसंघात सभा आयोजित करण्यात आली होती आणि या सभेच्या निमित्ताने ते चिपळूणमध्ये आले आणि यावेळी भास्कर जाधव यांच्या कार्यालयाबाहेर राणे समर्थक आणि भास्कर जाधव समर्थकांमध्ये दगडफेक झाली। अखेर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राजेश जाधव। राजेश, भास्कर जाधवांच्या कार्यालयाबाहेर राड्यानंतर बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, तिथली आताची परिस्थिती काय आहे? हा बरोबर आहे प्रज्ञा, आता भास्कर जाधवांच्या मी घरासमोरच उभा आहे आणि त्यांच्या कार्यालयाच्या इथनं आत्ताच आलो मी, कारण कार्यालयाच्या इथे भरपूर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात जवळजवळ 35 ते 40 पोलीस तिथे तैनात आहेत। त्याचबरोबर आता भास्कर जाधवांच्या घरासमोर मी उभा आहे आणि घरामध्ये ही घराच्या गेट बाहेरही जवळजवळ 15 ते 16 जे पोलीस कर्मचारी आहेत ते तैनात ठेवलेले आहेत। मात्र कालचा जो प्रकार आहे तो फार गंभीर होता आणि सर्व इथले जे पोलीस कर्मचारी अधिक सर्वसाधारण माणसं अशी जवळजवळ 35 ते 40 लोक इथे जखमी झालेले आहेत। त्यामुळे हा कालच्या घटनेला अनुसरून हा जो पोलीस बंदोबस्त आहे तो वाढवण्यात आलेला आहे। जनरली किंवा सर्वसाधारणपणे भास्कर जाधव यांच्या घरासमोर 1 ते 2 पोलीस कर्मी असतात, मात्र आज ते 15 ते 16 याची संख्या वाढलेली आहे। याच्यातनं आपण गांभीर्य ओळखू शकतो की पोलिसांनी ही घेतलेली काळजी आहे की भविष्यामध्ये कुठल्या प्रकारची कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून ही काळजी घेतलेली आहे। प्रज्ञा राजेश, खरं तर भास्कर जाधव यांनी आपल्याशी बातचीत करताना या राड्याचं कारण सर्वोसर्वी राणेंवर थोपवलेलं आहे की राणेंमुळे हा राडा झालेला आहे, या संदर्भात ताजा तपशील? बरोबर आहे, कारण जेव्हा काल राणे जेव्हा रेस्ट हाऊसला गेले त्यावेळेला भास्कर जाधवांनी त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र, म्हणजे जवळजवळ 200-250 कार्यकर्ते तिथे सुरुवातीला जमले होते, त्यांनी आमच्या समोर, म्हणजे आपण व्हिडिओ पण आपल्याला पाठवलेले आहे, त्यांना तशी इन्स्ट्रक्शन दिलेले होते की आपण कुठल्या प्रकारचा आताताईपणा करू नये, जर त्यांची नाटकं वाढली किंवा मग त्यांच्या ऍक्शनला आपण रिॲक्शन द्यायचे असं कार्यकर्त्यांना भास्कर जाधवांनी सांगितलं होतं। मात्र झालं उलट, कारण मुळात निलेश राणे आहेत, त्यांचा जो प्रवास होता तो तिकडून दापोली मार्गे, दाभोळ मार्गे, धोपाळ मार्गे गुहागरला येणं फार सोपं होतं, मात्र त्यांनी उलटा प्रवास केला। त्यांनी महाडमधनं दापोलीतून खेडमधून चिपळूणला आले आणि चिपळूणला येताना बायपासने सरळ गुहागरला न जाता ते सरळ रेस्ट हाऊसला गेले। रेस्ट हाऊसला काही वेळ थांबले आणि कार्यकर्त्यांनी भास्कर जाधव यांच्या जो कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या समोरच विक्षिप्त असे चाळे चालू केले आणि मग दोन्ही बाजूनी एकमेकाला हातवारे चालू झाले। त्याच्यानंतर मग हे जे हातवारे ते शिवीगाळीवर उतरले आणि त्याच्यानंतर शिवीगाळ एकमेकाला केल्यानंतर मग दोन्ही बाजूनी दगडफेक चालू झाली आणि मग दगडफेक चालू झाल्यानंतर पोलिसांचा हा विषय आहे तो संपूर्ण हाताबाहेर गेला। त्यामुळे मग अश्रुधुराचे नळकांड्या पोलिसांनी फोडलेल्या आहेत। पोलीस कर्मी, याच्यामध्ये महिला पोलीस कर्मी जखमी झालेले आहेत। एका महिलेच्या म्हणजे गालाच्या खालच्या साईडला ज्या चिकबोन असं तिथे जोरात लागलेला आहे दगड, त्यामुळे त्याही आता उपचार त्यांनी घेतलेला आहे। मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली, त्यामुळे पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडलेल्या आहे। राजेश, एकंदरीत आपण पाहायला गेलं तर जसजसा निवडणुकांचा काळ जवळ येतोय, निवडणुका लागतायत, तसतशा आता हिंसाचार वाढत चाललेला आहे। राजकीय वर्तुळात आता हे राजकारणाला, महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळं वळण लागलेलं पाहायला मिळत आहे, तर या संदर्भात ताजा तपशील? बरोबर आहे, आता राजकीय विश्लेषकांकडून हेच चर्चा होत आहे की जसजसं निवडणुका येत आहेत तसतसं हे कोकणामध्ये ही वारंवार होत जाणार आहे। कारण शिमग्याला आता जो 15 ते 20 किंवा महिना आहे त्याच्या आधीच कोकणामध्ये शिमगा चालू झालेला आहे, राजकीय शिमगा आपण म्हणू शकतो याला, कारण दोन्ही बाजूनी आता चढाओढ चालू होणार आहे। त्यात उभाटा गट जितका आक्रमक आहे तितका शिंदे गट किंवा शिवसेना आक्रमक आहे, त्याचबरोबर भाजपही कधी नव्हे तो, कारण आपल्याला माहित आहे भाजपा नेहमी उघड काही गोष्टी करत नाही। मात्र काल आपल्याला सर्वच दिसलेलं आहे की भाजपचे सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आपल्याला दिसलेले आहेत, त्यामुळे कुठेतरी हा हिंसाचार भविष्यामध्ये वाढू शकतो अशी चिन्ह तरी आपल्याला सध्या दिसत आहे। धन्यवाद राजेश, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।
तर भास्कर जाधवांच्या कार्यालयाबाहेर बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। राडा झाला आणि त्या राड्यानंतर 300 ते 400 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। राणे आणि भास्कर जाधव यांच्या समर्थकांमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आणि सध्या कोकणात राजकारणाला वेगळं वळण लागलेलं पाहायला मिळतंय।